नमस्कार, जय भीम, जय शिवराय. आज संपूर्ण देशामध्ये होळीचा उत्सव साजरा होत असताना आणि संपूर्ण देश या उत्सवामध्ये मग्न असताना आपण रिपब्लिकन सेनेच्या वतीने बागलाण तहसील कार्यालयाच्या समोर एक अनोखं आंदोलन या ठिकाणी करीत आहोत. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये चालणाऱ्या किंवा खास करून बागलाण तालुक्यातली असणाऱ्या गौण खनिज उत्खननासंदर्भात मोठा भ्रष्टाचार या महसूल प्रशासनामध्ये चाललेला दिसतो. अनेक ठिकाणी ज्या बागलाणच्या इतिहासाला छत्रपती शिवरायांचा खरं तर पावन स्पर्श झालेला आहे, त्या बागलाणमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर रांगांचं उत्खनन, गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे, ती तस्करी मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि म्हणून हा भ्रष्टाचार थांबण्यासाठी आणि संपूर्ण शासनाचं लक्ष या विषयाकडे वेधण्यासाठी आपण आज होळीच्या निमित्ताने या औचित्याने भ्रष्टाचार आणि हे जे काही चुकीच्या पद्धतीने चाललेला कारभार याची होळी आपण या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात करीत आहोत. शासनाला आमची विनंती आहे की जो की सामान्य माणसाची पिळवणूक प्रशासनामार्फत चालते, किंबहुना जी की राष्ट्रीय संपत्तीचं या ठिकाणी अपहार मोठ्या प्रमाणात केला जातो, ही तस्करी केली जाते, पर्यावरणाची हानी होते, प्रशासनाचं याच्याकडे मोठं दुर्लक्ष असतं. याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. जे पण कोणी संबंधित अधिकारी, तलाठी, सर्कल या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असतील यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. जे पण कोणी तस्कर असतील, कितीही मोठा तस्कर असो, याच्यावर कडक आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून होळीच्या औचित्याने या भ्रष्टाचाराची होळी प्रतिकात्मकरित्या आपण या बागलाणच्या तहसीलदार कार्यालयाच्या समोर, तहसील कचेरीच्या समोर करीत आहोत. आणि म्हणून आपण सर्वांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी विनंती करतो. आणि ही होळी आपण आज सर्वांच्या उपस्थितीत करीत आहोत. महाराष्ट्रातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. महाराष्ट्रातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. जे पण काही वाईट विचार आहेत, या विचारांचं दहन खऱ्या अर्थाने आपण करीत आहोत. प्रशासनामार्फत चाललेला जो काही वाईट प्रकार जो आहे तो प्रसार सुद्धा थांबला पाहिजे, याची होळी आपण या ठिकाणी करीत आहोत. हे आपण या माध्यमातून सूचित करीत आहोत.